महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने ईडीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि काही इतरांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केलंय। हा रोहित पवारांसह संपूर्ण पवार कुटुंबासाठी एक मोठा धक्का मानला जातोय, कारण रोहित पवार यांचे नाव आरोपी म्हणून चार्जशीटमध्ये घेण्यात आले। रोहित पवार यांच्या बारामती एग्रो कंपनीच्या 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केल्यानंतर काही महिन्यांनी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा 2002 PMLA न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। मात्र न्यायालयाने अद्याप आरोपपत्राची दखल घेतलेली नाही। ईडीने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये रोहित पवार यांच्या बारामती एग्रो आणि इतर संबंधित ठिकाणी छापे टाकले होते। छाप्यानंतर कर्जत जामखेडचे आमदार पवार यांना ईडीच्या मुंबई कार्यालयात बोलावून चौकशी देखील करण्यात आली होती। मार्च 2023 मध्ये ईडीने बारामती एग्रोची 50.20 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती, ज्यामध्ये औरंगाबादमधील कन्नड येथे असलेली 161.30 एकर जमीन, एक साखर कारखाना, यंत्रसामग्री आणि इमारतींचा समावेश होता। ईडीचा दावा आहे की या मालमत्ता कन्नड सहकारी साखर कारखाना लिमिटेडच्या आहेत, ज्या बारामती एग्रोने कथितपणे गैरव्यवहार केलेल्या लिलावाद्वारे विकत घेतल्या होत्या। ईडीच्या मते या अधिग्रहणामुळे मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन झाले आहे, कारण या मालमत्ता गुन्ह्यातून मिळालेल्या उत्पन्न मानल्या जातात। सौंदर्य, मजबूती आणि आराम यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन शोधताय? आता भेट द्या आपल्या शहरातील सर्वात विश्वासार्ह फर्निचर मॉलला। घर असो की ऑफिस, शाळा असो की हॉस्पिटल, हॉटेल असो की गार्डन, अगदी लग्न सराईसाठी विशेष फर्निचर, सगळं काही एकाच ठिकाणी। आमच्याकडे आहे आधुनिक डिझाईन्स, दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता आणि तुमच्या बजेटला साजेशा किमती। फक्त एकदाच या आणि तुमचं घर, ऑफिस किंवा इव्हेंट बदलून टाका। श्री इम्पॅक्स म्हणजे फर्निचरचं परिपूर्ण विश्व। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।